ही जी मधुरावाणी आहे, ही अखंड प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. सुरुवातीला प्रयत्नपूर्वक, नंतर तुमचा तो मूळपिंड बनतो. त्यामुळे मधुरावाणी नेमकी आपल्या हातनं होतेय का नाही, हे प्रत्येकानं स्वतःला रोजच्या रोज चेक करणं आवश्यक आहे. दर क्षणाला जगात काहीही घडलेलं असतं, ऑफिसमध्ये असू दे, घरी असू दे, तरी आपल्या मुखातून मधुरावाणीच यायला पाहिजे. हो सर. ओके. त्याच्यामध्ये आपलं कल्याण आहे. त्यामुळे रोज स्वतःला असेस करायचंय फक्त, की मी माझी मधुरावाणी दिवसभरात जेव्हा मायेमध्ये असे प्रसंग आले, की जिथं मी चिडणं हेच अपेक्षित होतं, तेव्हा मी कदाचित चिडलो पण मला लगेच कळलं दुसऱ्यांदा ताबडतोब मी म्हटलं, "सॉरी बॉस, आय लॉस्ट माय टेम्पर. नेक्स्ट टाईम आय विल बी मोर केअरफुल." हे मी बोललो का? ते बोलताना माझी जीभ अडली का? मला कमीपणा वाटला का? हे स्वतः चेक करायचं आहे मधुरापाणी. जर मला वाटलं असेल की माझं चुकलेलं आहे किंवा त्याचं चुकलेलं आहे, कोणाचंही चुकलेलं असेल तरी माझी वाणी मला बदलायची गरज नाहीये ना, वाईट भाषेत बोलायची गरज नाहीये. कधी माझं चुकलं असेल, कधी त्याचं चुकलं असेल. पण इन आयदर केस मला चिडचिड करून काय होणार आहे? फक्त विसंवाद होणार आहे, बाकी काही होणार नाहीये. जो माझ्याही कल्याणाचा नाही, समोरच्याही माणसाचा कल्याणाचा नाही. जर ऑफिसमध्ये घडत असेल, तर ऑफिसमधल्या कामाच्या दृष्टीने कल्याणाचा नाही. घरात घडत असेल, तर घरातल्या शांततेसाठी, समृद्धीसाठी, लक्ष्मीच्या वास्तव्यासाठी पण ते हानिकारक आहे. सो इन आयदर केस माझी वाणी ही मधुरावाणीच पाहिजे आणि माझ्या कल्याणासाठी मी त्याला क्षमा केलंच पाहिजे, मनातल्या मनात. कारण त्याने माझं कल्याण आहे. कारण मी जर क्षमा केली नाही, तर माझ्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी एवढा राग निर्माण होतो, की दरवेळेला ती व्यक्ती समोर आली, की पहिल्यांदा सगळा मागची घाण उकरली जाते मेंदूमध्ये, ज्याने माझ्या देहाचे, मनाचं स्वास्थ्य पूर्णपणे ढासळतंय. म्हणून जगाच्या कल्याणासाठी नाही, तर स्वतःच्या कल्याणासाठी इन आयदर केस माझं मन माझ्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. माझी वाणी मधुरावाणी असायला पाहिजे. त्या माणसाला मनातल्या मनात क्षमा मागून मी त्याला क्षमा करायलाच पाहिजे.